आता एससी आणि एसटी प्रवर्गातील व्यक्ती सुद्धा होऊ शकतो का सरसंघचालक? पहिल्यांदाच मिळाली मान्यता. नेमका काय आहे प्रकार सांगतो, पण त्याआधी थोडक्यातला फॉलो करा, कारण अशाच महत्त्वाच्या बातम्या थोडक्यातद्वारे लाखोंच्या संख्येनं पाहिल्या जातात. त्यामुळे फॉलो केलं तर एकही अपडेट मिस होणार नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भावी सरसंघचालकांच्या नियुक्तीबाबत एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे. अनेकांच्या मनात प्रश्न असतो की एससी किंवा एसटी प्रवर्गातील स्वयंसेवक सरसंघचालक होऊ शकतो का? यावर उत्तर देताना भागवत स्पष्ट म्हणाले की कोणी ब्राह्मण संघाचा सरसंघचालक नाही बनू शकत, कोणी क्षत्रिय, वैश्य, शूद्र नाही बनू शकत. जो हिंदू आहे तोच सरसंघचालक बनेल. जो एससी एसटी आहे तोही सरसंघचालक बनू शकतो किंवा अजून कोणीही असेल तरी बनू शकतो. जो काम करेल तोच सरसंघचालक होईल. याचाच अर्थ आगामी काळात एससी किंवा एसटी प्रवर्गातील व्यक्ती देखील या सर्वोच्च पदावर विराजमान होऊ शकतो. याशिवाय त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रियाही स्पष्ट केली. संघातील इतर पदांसाठी निवडणुका होतात, पण सरसंघचालक पदासाठी निवडणूक होत नाही. विद्यमान सरसंघचालक आणि उत्तराधिकाऱ्याची नियुक्ती करतात. 75 वर्षांनंतर पद सोडण्याबाबत विचारलं असता जोपर्यंत शरीर साथ देतंय आणि संघ सांगेल तोपर्यंत काम सुरूच राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. संघाच्या इतिहासातील हे विधान सामाजिक समरसतेच्या दृष्टीने अत्यंत मोठं मानलं जातंय. यावर तुमचं मत काय? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा. बातमी म्हणजे थोडक्यात.